प्रभाग क्रमांक 9 मधून भरघोस मताने निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी शिवसेनेच्या उमेदवारांनी व्यक्त केलाय। देवळाली नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेना उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे। या परिसरातील नागरिक अनेक सुविधांपासून वंचित आहेत। सत्ताधारी लोकांवर देवळाली नगरपालिका परिसरातील नागरिक नाराज आहे। यावेळी शिवसेना पक्षानं पॅनल उभा करून सामान्य जनतेसाठी पर्याय खुला केलाय। त्यामुळे देवळाली आणि कारखाना परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेनेच्या उमेदवार वैशालीताई कोबर्णे आणि दुसरे उमेदवार बापूसाहेब मुसमाडे यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या। यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक 9 मधील विविध समस्या सांगितल्या। या 9 नंबर प्रभागातून एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब मुसमाडे उपताशनदादा मुसमाडे यांनी जो पॅनल केला त्यांच्या नेतृत्वाखाली मी 9 नंबर वार्डमधून उभा आहे। बापूसाहेब तुकाराम मुसमाडे आणि देवळाली प्रवराचा याच्या आधी कधी विकास झालेलाच नाही आहे। लोक म्हणत असतील विकास 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 मोकळ्या पेसमध्ये कारखाना कॉलनी परिसरात आणि या सगळ्या कामाकडे लक्ष देऊन म्हाताऱ्या माणसांसाठी वाचनालय नाही आहे, लहान मुलांसाठी काही करमणुकीच्या सुविधा नाही आहे, ओपन पेस तसेच पडलेले आहे, त्याच्यामध्ये उद्यान नाही आहे, काय नाही आहे, भरपूर कामे आहे। तशी लाईट नाही आहे कॉलनीमध्ये, अंधारात लोक फिरतात रात्री 8 नंतर नसल्यामुळे बिबट्याची दहशत आहे आणि तसे नागरिक भरपूर त्रासलेले आहे। पण त्यांचा त्रास ऐकायला सुद्धा प्रशासक असल्यामुळे कोणी 4 वर्षापासून त्यांचा त्राससुद्धा ऐकला नाही। शिवसेनेचा विजय निश्चित आहे आणि आमचा विजय झाल्यानंतर बाबासाहेब मुसमाडे यांच्या नेतृत्वाखालचा पॅनल विकास कामांना लगेच सुरुवात करणार आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून मधून मी वैशाली किशोर कोबर्णे शिवसेनेचे उमेदवार आहे। तर आमच्या इथे आम्ही ज्या एरियामध्ये फिरतो आहे कारखाना वसाहतमध्ये तर सगळीकडे कचरा आणि नाल्या ओपन पाणी टॉयलेटचं दिसतंय दिवसभरात, याचं वेगळं काही दिसत नाही। आणि सगळ्या महिला वर्गांचं म्हणणं आहे किंवा आमच्या नाल्यांचं कामं करा, कचऱ्याचं कामं करा तुम्ही। तर याच्यातून आम्ही सगळ्या महिला आणि जनतेला सांगितलं आहे की शिंदे सरकार साहेबांच्या या नेतृत्वाखालून जेवढ्या योजना येईल तेवढ्या इथपर्यंत आम्ही पोहोचणार आहे। त्यांच्याकडून भरपूर काही कामं करण्यासारखं आहे, ते कामं करणार आहे आम्ही। जिथं आता महिलांना 50% बस तिकीट फ्री केलं आहे त्यांनी, त्यातूनच अशा काही योजना येईल आणि त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। डोळ्यांनी आम्ही प्रचार करताना डोळ्यांनी फक्त सगळीकडं अस्वच्छता आणि अस्वच्छताच दिसलेली आहे। इथं चालण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाही, रस्त्यावर सगळं दगडं आणि सगळीकडं कचरा, पुन्हा कचऱ्याचे मोठमोठे साचलेले डेपो, ड्रेनेजचं रस्त्यावर आलेलं पाणी आणि तुंबलेल्या नाली, फक्त एवढं चित्र स्पष्ट दिसतं। असं कधी कधी असं वाटतं का नेहमी स्टेटसला असे ठेवावं की इथं फक्त माणसंच राहतात, कारण बाकीच्यांना पण कळालं पाहिजे की रावरी कारखान्या परिसरामध्ये देखील माणसेच राहतात म्हणून। की इथल्या माणसांकडं इथल्या लोकांकडं आजपर्यंत अगदी जनावरासारखेच परिस्थिती, जनावराप्रमाणेच लोकांना ह्या चाळीतल्या पाहिलेलं आहे आजपर्यंत। फक्त इथं एकच असतं का 5 वर्षानंतर जेव्हा निवडणूक लागती त्या निवडणुकीच्या वेळेलाच फक्त इथली लोक आठवतात, मग यायचं हात जोडायचं, आम्ही पुढचा विकास करू, आम्ही पुढचा विकास करू। अहो पण अगोदर विकास करा मग या ना तुम्ही मागायला। अनेक वेळा आम्ही पण संधी दिलेल्या आहेत ना, दिल्या नाही असं नाही ना, आम्ही प्रत्येकाचा स्वीकार केला, आजपर्यंत प्रत्येकाला सांभाळलं। पण नेमकं आमच्याच बाबतीत असं का होतं हेच आम्हाला कळत नाही। आणि जर समजा एखादं म्हणत असेल की चाळीचा आमचा संबंध नाही, मग चाळीचा जर तुमचा संबंध नाही तर मग आमचा संबंध नेमका कुठे आहे ते या लोकांनी आम्हाला दाखवावं। मग जिथं संबंध आमचा असेल तिथं जाऊन आम्ही भेटू। हां, 100 नव्हे 101% शिवसेनेचाच विजय होणार आहे। कारण वरती जे आमचं नेतृत्व बसलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी आजपर्यंत ज्या योजना आणल्या त्या योजना नुसत्या आणल्या नाही, नुसत्या घोषणा नाही, तर त्यांनी चांगल्या प्रकारे त्या अंमलात देखील आणलेल्या आहेत। आणि त्या योजनांमुळं त्या योजनांवर लोकांचा एवढा भरोसा बसलेला आहे की शिंदे साहेबांशिवाय इथं पर्याय नाही, इथं भगव्याशिवाय पर्याय नाही आणि धनुष्यबाणाशिवाय इथं पर्याय नाही, हे लोकांना चांगल्या प्रकारे समजलेलं आहे।